बाप स्वाभिमानी बाप चाचा काया लाजा चाची पहाडाची चाची हृदय चाचा गावाच्या बाबा तलवार बाबा पेटी मशाल बाबा जागतो नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमानन्दि वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानन्द रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण महायोग तटे भीमरक्षा वरम मुनिन्द्रे समागम्यत्यन्तमानन्द परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग प्रथम नमो
त्यांच्या कृपाने त्यांच्या कृपाने सवेदा आपुलिया हिता जोसे जागा धन्य माता पिता दया कोई कन्या पुत्र होते जे सात्विक तया हरि वाटे तेरे सेवेकरिता घेतलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबरायांचा असून प्राप्त अभंगाच्या द्वारा अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आपल्या हिताच्या ठिकाणी जो साधक जागा आहे अशा साधकाच्या माता पित्याला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल अल्पसा परिहार तो म्हणजे असा वैकुंठवासी अविनाश अंकुशराव यादव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची सेवा माझे श्री गुरुवर्य बाबांच्याकडून ही माझ्यासारख्या एका अल्पमती अल्पानुभवी विद्यार्थ्याकडे आली हे मी माझं परम सद्भाग्य समजतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सुरू करण्यापूर्वी आमच्या संस्थेच्या नियमानुसार काही 4 महत्त्वाच्या सूचना सांगतो. कीर्तनातील पहिली सूचना आहे, कीर्तन आता चालू झालेलं आहे बरं का, त्यामुळं केवळ 1 तासाकरिता कीर्तनातून कोणीही उठून जायचं. बोला, आमचे गुरुजी म्हणतात 1 मॅन शो नको, एखाद्या शब्दाचं सहकार्य करत चला. कीर्तन सुरू झाले, आता कीर्तनातून कुणीही उठून जायचं नाही. कीर्तनाची दुसरी सूचना, कीर्तनामध्ये कोणीही एकामेकात बोलायचं नाही. कीर्तनाची 3ऱ्या क्रमांकाची सूचना आहे, कीर्तनामध्ये कोणाचाही मोबाईल वाजू द्यायचा नाही. आणि कीर्तनातली अत्यंत शेवटची महत्त्वाची सूचना आहे, म्हणजे कीर्तनामध्ये कोणी हाताने टाळी वाजवायची. मागं खुशाल नाही म्हणता, हाताने टाळी मुखाने नाम. कीर्तन बरोबर 12:15 विराम पावेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि या अभंगामध्ये वर्णन केलेले ते संत महात्म्यांचं, आणि ज्यांनी वर्णन केलं आहे ते तुकोबराय आहेत. म्हणजे यातून आपल्याला एक लक्षात येतं की वर्णन करण्याकरिता अधिकार असावा लागतो. जर वर्णन करणाऱ्यामध्ये आणि ज्याचं वर्णन करायचंय त्या दोहोंपाशी जर अधिकार असेल तर ते वर्णन सार्थ यथार्थ ठरते. काही बाबींमध्ये काय होतं तर वर्णन करणाऱ्याचा अधिकार असतो, परंतु वर्ण्य विषय म्हणजे ज्याचं वर्णन करायचंय तो विषय त्याचा अधिकार नसतो. म्हणजे वर्णन करणारा उत्कृष्ट असतो आणि वर्ण्य विषय हा निकृष्ट असतो. हे वर्णन सार्थ यथार्थ ठरत नाही. काही वेळेस
वर्णन करणारा निकृष्ट असतो, परंतु वर्णेविषयी हा उत्कृष्ट असतो. हेही वर्णन साधता येतात ठरत नाही. आणि दोन्ही विषय जर निकृष्ट असतील तर त्यांची कशी फजिती होते एका दृष्टांतातून तुम्हाला सांगून जातो. एकदा काय होतं, उंटाच्या घरी लग्न असतं. कोणाच्या घरी? उंटाच्या घरी लग्न असतं. आणि मग जोरदार तयारी चालू असते. भला मोठा मंडप घातलेला असतो. जेवणाचं तर काय बेत सांगायचं महाराज. श्री बालाजीचा बेत असतो. आता श्री बालाजी म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे मोतीचूर लाडू आणि जी म्हणजे जिलेबी, असा श्री बालाजीचा बेत असतो. तोंडाला पाणी सुटून देऊ नको कोणी. आणि मग लग्नाचा दिवस जवळ येतो. लग्नामध्ये मंगलाष्टका म्हणण्याकरिता, लग्न लावण्याकरिता ब्राह्मण काका म्हणून गाढवाची नियुक्ती केली जाते. कोणाची? गाढवाची नियुक्ती केली जाते. आता गाढवाचा आवाज किती सुंदर हो, अगदी कोकिळेच्या स्वराला लाजवेल इतका सुमधुर सुंदर आवाज म्हणजे गाढवाचा. गाढव काका येतात आणि मग लग्नाची वेळ समीप येते. गाढव काका आपला पंचमचा स्वर काढतात आणि मंगलाष्टका म्हणण्याकरिता सुरुवात करतात. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिसितं बल्लाळं विनायकं चिंतामणिस्तेवरं शुभमंगल सावधान, अशी मंगलाष्टका होते. आणि मग उंट त्या गाढवाच्या जवळ येतो आणि उंट गाढवाला म्हणतो, वा गाढव काका, अहो काय तुमचा आवाज आहे. लग्नाला आलेली पाहुणे मंडळी कशी तल्लीन झालेत पहा ना तुमचा आवाज ऐकून. असं म्हटल्यानंतर गाढवाच्या लक्षात येतं की हा उंट आपलं वर्णन करतोय तो विनाकारण करत नाही. गाढवाच्या लक्षात काय येतं की बहुतेक या उंटाला आपली दक्षिणा कमी द्यायची म्हणून तो वर्णन करत असावा. आणि मग गाढव सुद्धा त्या उंटाचं वर्णन करतो. कशाकरिता? अहो दक्षिणा वाढवून मिळण्याकरिता. समाजामध्ये अशी बरीच गाढवं आहेत की ती दक्षिणा वाढवून मिळण्याकरिता समाजाचं वर्णन करतात. आणि मग गाढव उंटाचं वर्णन करतो. गाढव म्हणतो, उंट महाराज, अहो आत्तापर्यंत भरपूर गावं फिरलो, भरपूर जणांची लग्नही लावली, परंतु तुमच्यासारखा देखना चिकना हँडसम नवरदेव मी आजपर्यंत कुठं पाहिला नाही. आता मला सांगा, उंट देखना आहे का हो? एक पाय इकडे तर दुसरा पाय तिकडे, चारही पाय फेगडे, लांब लचक मान, पाटेवरती बाक आणि विधभर शेपूट. आता उंट देखना आहे का? तर नाही. हे झालं एका निकृष्टानं दुसऱ्या निकृष्टाचं केलेलं वर्णन. विठ्ठल विठ्ठल. या वर्णनाला काही अर्थच राहत नाही. म्हणजे वर्णन करायचं असेल तर त्याकरिता अधिकार असावा लागतो. आता शास्त्रकाराचं वर्णन कोणी करावं? पंडिताचं वर्णन कोणी करावं? सामान्य मनुष्यानं. सामान्य मनुष्याला पंडिताचं वर्णन करता येत नाही. म्हणजे वर्णन करण्याकरिता अधिकार लागतो. माझे बाप, आता एखाद्या सुंदर अशा गायनाचार्याचं जर वर्णन करायचं असेल तर ते कोणी करावं? ज्याला अजून स्वरच लागत नाही त्याने करून जमेल का? नाही. एखाद्या सुंदर अशा प्रसाद महाराजांसारख्या पकवाजाचं वर्णन करायचं असेल तर ते कोणी करावं? ज्याला अजून नीट थापच टाकता येत नाही त्याने करून जमेल का? नाही. म्हणजे वर्णन करण्याकरिता अधिकार लागतो. महाराज, एखाद्या राजकारणी मनुष्याचं जर वर्णन करायचं असेल तर अंगी राजतत्व असावं लागतं. तसं माझ्या संत महात्म्यांचं जर वर्णन करायचं असेल तर अंगी संतत्व असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल.
आपण जर तुकोबरायांच्या जीवनाचा विचार करू पाहता गेलो तर तुकोबराया त्यांच्या भक्तीच्या बळावरती वैकुंठातून एकदा नाही दोनदा नाही तर तब्बल 3 वेळा वैकुंठातून खाली आले. माय बाप, जो जीव जन्माला येणारे त्याला एक ना एक दिवस मरावं हे लागणारे, त्याचं मरण निश्चित आहे. देह जाईल त्यासी काळबा खाईल. जो जीव जन्माला येणारे त्याला एक ना एक दिवस जावं लागणारे. जो जीव खाटेवरती आला त्याला एक ना एक दिवस ताटीवर हे जावं लागणारे. जो जीव पाळण्यामध्ये झोपला त्याला एक ना एक दिवस चितेवर हे झोपावं लागणारे. हे त्रिवार सत्य असताना सुद्धा तुकोबराया 3 वेळा वैकुंठातून खाली आले. तुकोबरायांची खाली येण्याची पहिली वेळ म्हणजे श्री संत जगनाडी तेली यांच्याकरिता तुकोबराया पहिल्यांदा खाली आले. तुकोबरायांची खाली येण्याची तिसरी वेळ म्हणजे आपलं लाडक कन्यारत्न भागीरथीबाई यांच्याकरिता तुकोबराया दुसऱ्यांदा खाली आले. आणि तुकोबरायांची खाली येण्याची शेवटची वेळ ती म्हणजे स्वामीनिष्ठ गुरुनिष्ठ मूर्तिमंत प्रतीक असणारे पिंपळनेर निवासी श्री संत निळोबाराय महाराज यांच्याकरिता तुकोबराया तिसऱ्यांदा खाली आले. मुळात संत महात्मे या मृत्यू लोकामध्ये येतात कशासाठी? येते उपकारासाठी.
आपुलिया हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाची. आता मला सांगा, आपल्या हिताच्या ठिकाणी जागा कोण आहे? पुत्र, मुलगा जागा आहे. आणि धन्यता कोणाला? माता पित्याला. हे कसं काय शक्य आहे? तर पुत्राला जर धन्यता मिळवायची असेल तर तसा पुत्र जन्माला यावा लागतो बर का. आमचे गुरुजी एक सुंदर वाक्य सांगतात. गुरुजी म्हणतात, हजारो चांदण्या जरी आकाशामध्ये चमकत असल्या ना तरी त्या चांदण्या रात्रीचा अंधकार कधी दूर करू शकत नाहीत. त्याकरिता एक चंद्रमाच पुरेसे असते. तसं आपला पुत्र असा जन्माला घाला की त्याची कीर्ती गावात तालुक्यात नाही, जिल्ह्यात मुळीच नाही. मग त्याची कीर्ती संपूर्ण त्रैलोक्यामध्ये गाजली पाहिजे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. पुत्र कसा असावा याच्याकरिता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. तुम्हाला चाणक्य माहिती आहेत का? जाऊ दे. चाणक्य लहान असतात आणि आपल्या मित्रांबरोबर, आपल्या सवंगड्यांबरोबर चाणक्य मैदानामध्ये खेळण्याकरिता गेलेले असतात. खेळ खेळतात. खेळ खेळून झाल्यानंतर चाणक्य थकलेले असतात, शिनलेले असतात. ते चाणक्य खेळ खेळून झाल्यानंतर आपल्या घरी येतात. घरी येत असताना आपली आई ओट्यावरती धान्य निवडत असताना चाणक्यांना दिसते. चाणक्य आईला पाहतात, धावत पळत येतात आणि त्या आईच्या मांडीवरती झोपतात. थकलेले शिनलेले चाणक्य 5 मिनिटाच्या असताना झोप लागते आणि मग आई चाणक्यांकडे पाहते आणि अचानक आईच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात. आई रडू लागते. त्यातील काही थेंब हे चाणक्यांच्या गालावरती पडतात आणि चाणक्य उठतात आणि आईला विचारतात, अगं आई, काय झालं? का रडतेस तू? असं विचारल्यानंतर आई म्हणते की बाळा, मी तुझ्या चेहऱ्याकडे नीट पाहिलं. मायबाप, ज्या मुलाचे पुढचे 2 दात हे ओठाच्या बाहेर आलेले असतात त्या मुलाच्या जीवनामध्ये राजयोग असतो. काय असतो? राजयोग असतो. तो मुलगा भविष्यामध्ये खूप मोठा माणूस होणार असतो.
आईनं ते पाहिलं आणि आई म्हटली, मी तुझ्याकडे पाहिलं आणि मला तुझे पुढचे 2 दात बाहेर आलेले दिसले. त्यावेळी चाणक्य म्हटले, अगं आई, मी जर मोठा होणार असेल तर मग त्याचं तुला दुःख झालं पाहिजे की सुख झालं पाहिजे? सुख झालं पाहिजे ना. त्यावेळी आई जे उत्तर देते, आई खूप मार्मिक उत्तर देते बरं का. आई म्हणते, अरे बाळा, तू मोठा होणार आहे याचं मला दुःख नाही. मग मुलं मोठी झाली की ते आपल्या आई वडिलांना विसरतात याचं मला दुःख आहे. चाणक्यांच्या मनाला ते वाक्य लागतं. चाणक्य धावत पळत जातात, मैदानावरतील एक दगड उचलतात, सूर्याकडे मुख करतात आणि त्या दगडाने आपले पुढच्या 2 दाताचे तुकडे तुकडे करतात. ते दात, रक्तानं माखलेले दात आपल्या हातावरती घेतात आणि ते दात आईच्या चरणावरती वाहतात आणि आईला म्हणतात, अगं आई, या दातांमुळे जर माझ्या जीवनामध्ये राजयोग असेल, मी मोठा होणार असेल आणि मी जर मोठा होऊन तुला विसरणार असेल तर मला हे दातही नकोत आणि तो मोठेपणाही नको. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय काय की आईच्या केवळ एका शब्दापोटी चाणक्याने आपल्या 2 दाताचे तुकडे तुकडे केले आणि ते दात आईच्या चरणावरती वाहिले. ते चाणक्य किती महान असतील. महाराज म्हणतात ना, पुत्र व्हावा ईसा गुंडा, ज्याचा ती लोकी झेंडा. विठ्ठल. मायबाप पुत्र कसा असावा याच्याकरिता मी तुम्हाला अजून एक दृष्टांत सांगतो. या जगामध्ये एक असं ठिकाण आहे की लेकराला जीव घातलं की तिला जेवावं लागत नाही, ते म्हणजे आई बरं का. आणि अशी धर्ममाता, धर्मानं जगणारी आणि धर्मानं वागणारी धर्ममाता, की ज्या मातेनं आपल्या महाराष्ट्राचा लाडका राजा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र आपल्या भारत मातेला दिला, त्या मातेचं नाव आहे राजमाता जिजाऊ. घडलं असं की शिवनेरी गडावरती आऊसाहेब आणि शुभाराजे यांचा सोंगट्याचा खेळ चालू होता. आणि मग त्या खेळाची अट अशी होती, त्या खेळाचे नियम होते की हरणाऱ्या व्यक्तीनं जिंकणाऱ्या व्यक्तीची कोणती एक इच्छा पूर्ण करायची, असा त्या खेळाची अट होती. आणि मग खेळ सुरू झाला, खेळ रंगाला आला आणि शेवटी खेळ संपला आणि योगायोगानं त्या खेळामध्ये शुभाराजे हरले. राजे हरल्यानंतर राजांनी आऊसाहेबांना प्रश्न केला, आऊसाहेब, अहो तुम्ही म्हटला होता की हरणाऱ्या व्यक्तीनं जिंकणाऱ्या व्यक्तीची कोणती एक इच्छा पूर्ण करायची, मग तुमची इच्छा काय? असं म्हटल्यानंतर त्या लहान शुभाराजांना आऊसाहेब हाताला धरतात आणि शिवनेरी गडावरती घेऊन जातात. वरती गेल्यानंतर आऊसाहेब समोरच्या गडाकडेचा हात करतात आणि म्हणतात, राजे, तुम्हाला तिथं हिरवा झेंडा दिसतोय ना, तो हिरवा झेंडा काढा आणि तिथं फक्त भगवा आणि भगवाच फडकलं पाहिजे. मला सांगायचंय काय, त्यावेळी शुभाराजांचं वय केवळ 8 वर्षे बरं का. 8 वर्षाच्या शुभाराजांना मासाहेब एवढी चांगली शिकवण देत आहेत, मग आपण आपल्या 8 वर्षाच्या बाळाला काय शिकवण देतो आणि त्याच्याकडे कोणत्या कंपनीचा मोबाईल देतो याचा विचार आपण केला पाहिजे बरं का. अहो, केवळ 8 वर्षाच्या शुभाराजांना जर मासाहेबांनी एवढे चांगले संस्कार लावलेच नसते तर धर्म प्रवर्तक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा आपल्याला मिळाला नसता. पुत्र कसा असावा
हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला यावा. माझा प्राण गेला तरी 72 वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्यांनी ज्ञानेश्वरी सारख्या अजोड ग्रंथाची निर्मिती केली अशा श्री संत माऊलींसारखा पुत्र जन्माला यावा. अहो त्या माऊलीचं सामर्थ्य मी सामान्य मनुष्य काय सांगणार. ज्यावेळी माऊली लहान होते त्यावेळी त्या आळंदीतील समाजाने माऊलीला त्यांच्या आई वडिलांपासून वेगळं केलं. माझ्या माऊलीला आईची माया कधीही मिळून दिली नाही. परंतु माझ्या माऊलीचा पुरुषार्थ एवढा आहे की पुढे जाऊन तीच माऊली संपूर्ण जगाची आई बनून दाखवते. हे सामर्थ्य माझ्या माऊलीच आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दने पायवली मायबाप पुत्र कसा असावा ते आपण पाहिलं. परंतु आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज पुत्राला नाही तर धन्यता माता पित्यांना देतात. मग ते माता पिता कसे असले पाहिजे. मायबाप विठ्ठलपंत ज्यावेळी विठ्ठलपंतांना आळंदीच्या ब्राह्मणांनी वाळीत टाकलं आणि मग रुक्मिणी माता ज्यावेळी पाणी आणण्याकरता विहिरीवरती जायच्या नदीवरती जायच्या त्यावेळी तेथील स्त्रिया त्यांच्याकडे पाहून बोट मोडायच्या. निवृत्ती ज्ञान सोपानदेव आणि मुक्ताबाई हे चारही भावंड ज्यावेळी मैदानामध्ये खेळण्याकरिता जायची त्यावेळी लहान मोठी माणसे त्यांना संन्याशाची मुलं संन्याशाची कार्टी असं चिडवायचे. आणि मग असा त्रास सहन करत करत काही दिवस ते दाम्पत्य आळंदीमध्ये राहिलं. आणि मग मुलांच्या मुंजीची वय वाढत चालली होती. रुक्मिणी मातेंना प्रश्न पडला की आपल्या मुलांच्या मुंजी केव्हा होतील. मग रुक्मिणी माता विठ्ठलपंतांकडे गेल्या आणि रुक्मिणी माता म्हटल्या की स्वामी आपल्या मुलांच्या मुंजी केव्हा होतील. विठ्ठलपंतांनी वाटत होतं की आपल्या मुलांच्या मुंजी लवकर झाल्या पाहिजेत म्हणून विठ्ठलपंतांनी आळंदी सोडली आणि विठ्ठलपंत पैठणला गेले. पैठणच्या ब्रह्मवृंदांकडे गेल्यानंतर विठ्ठलपंतांनी त्या ब्राह्मणांना नमस्कार केला आणि विठ्ठलपंत म्हटले आम्हा पतितांना पावन करून घ्या. आमच्याकडून जो अपराध झालेला आहे जो गुन्हा झालेला आहे त्याची शिक्षा भोगायला आम्ही तयार आहे. परंतु आमच्या मुलांच्या मुंजी होतील असा योग्य तो धर्मशास्त्र पाहून तुम्ही आम्हाला न्याय द्या.
विठ्ठलपंतांच्या मनामध्ये प्रश्न आला की आपली मुलं ही जाती कुळा वेगळी पडतायत की काय, याच्यामुळे विठ्ठलपंतांना महा दुःख झाले. शेवटी मग ब्राह्मणांचा निर्णय आला. ब्रह्मवृंद म्हटले की तुम्ही जो गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्याला कोणतीही शिक्षा नाही, त्याच्यावरती एकच प्रायश्चित्त आहे, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त ऐकल्यानंतर विठ्ठलपंतांनी त्या ब्राह्मणांना साष्टांग दंडवत घातला आणि आळंदीला आले. येत असताना आपल्या सिद्धबेटात आले आणि झोपडीकडे निघाले होते. त्यावेळी रुक्मिणी मातेनं विठ्ठलपंतांना पाहिलं. रुक्मिणी माता विठ्ठलपंतांच्या जवळ गेल्या आणि विठ्ठलपंतांना विचारलं, स्वामी काय झालं? मग विठ्ठलपंतांनी घडलेली सर्व हकीकत रुक्मिणी आईसाहेबांना सांगितली. आणि मग दोन्हीही पती पत्नींना ठरवलं की आता देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. मुळातच दोन्हीही पती पत्नींचं कडकडीत वैराग्य, देहाविषयी तुच्छत्व बुद्धी आणि ब्राह्मणांचा निर्णय हे सर्व काही त्या दिवशी एक झालं होतं. आणि मग त्यांनी ठरवलं की आता देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. आणि मग दोन्हीही पती पत्नींना सुंदर असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनवला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई चारही भावंडांना आपल्या जवळ बसवलं आणि आपल्या हातानं त्या भावंडांच्या मुखामध्ये घास भरवत आहेत. आणि मनामध्ये विचार चालू आहे, माझ्या बाळांनो, हा माझ्या हातचा तुम्हाला शेवटचा घास. असं म्हटल्यानंतर मग काही वेळ निघून गेला. रात्र झाली. रात्रीचे 12 वाजले. रातकिड्यांचा किर्र असा आवाज येतोय. इंद्रायणीला पूर आलेला आहे. इंद्रायणी धोधो वाहते. झोपडीतील कंदील हा संत गतीने जळत आहे. आणि अशा वातावरणामध्ये विठ्ठलपंत झोपडीची ताटी उघडतात आणि बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर रुक्मिणी मातेला हाक मारतात. अगं रुक्मिणी, हाक ऐकता क्षणी रुक्मिणी माता जड अंतकरणाने आपल्या अंगावरील पांघरून काढतात. त्या चारही भावंडांना एकदा डोळे भरून पाहतात आणि निवृत्तीनाथांना रुक्मिणी माता उठवतात आणि म्हणतात, निवृत्ती, आजपासून तूच या भावंडाचा बाप आणि तूच या भावंडाची आई. माझ्या ज्ञानाचा लळा पुरव. माझ्या मुक्ताईला आईची आठवण कधीही येऊ देऊ नकोस, असं सांगतात. आणि ते दोन्ही दाम्पत्य प्रयागास त्रिवेणी संगमावरती जातात. आपला देहाचा त्याग करतात आणि अविनाशी पदावरती आरूढ होतात. म्हणून महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाची या. विठ्ठल विठ्ठल. आणि अशा सात्विक माता पित्यांच्या पोटी जन्मलेल्या पुत्राचा आनंद देवाला होतो, हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आता सात्विक कुळामध्ये सात्विक कन्यापुत्र जन्माला येणं म्हणजे नेमकं काय, तर ऐका. 3 गुण सांगितले आहेत. एक म्हणजे राजस, दुसरा तामस आणि तिसरा सात्विक. तमोगुणी मनुष्य हा भोजन प्रिय असतो आणि सत्वगुणी मनुष्य हा भजन प्रिय असतो. सत्वगुणी मनुष्य हा संत संग प्रिय असतो. मग ती संत मंडळी या जीवनामध्ये येऊन काय करतात हे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. मायबाप, ती संत मंडळी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर श्री गीता आणि श्रीमद भागवत या ग्रंथाचं अखंड श्रवण करतात. आमचे गुरुजी एक फार सुंदर वाक्य सांगतात. गुरुजी म्हणतात, गीता हे योगशास्त्र आहे आणि भागवत हे प्रयोगशास्त्र आहे. माणसानं जगावं कसं ही गीता शिकवते आणि माणसानं हसत हसत मरणाला कसं सामोरं जावं हे भागवत शिकवते. म्हणून ही संत मंडळी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर श्री गीता आणि श्रीमद भागवत या ग्रंथाचं अखंड श्रवण करतात आणि त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं अखंड चिंतन करतात, मनन करतात, नामस्मरण करतात. मायबाप, आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे. महाराज एके ठिकाणी सांगतात, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची. आपण जर आपल्या मुखामध्ये नाम घेतलं तर आपली संपूर्ण पाप ही नष्ट होतात, विलयाला जातात.
पापे जन्मांतरीचे. आपण नामस्मरण केलं पाहिजे. सूरदासांचा एक सुंदर असा जो दोहा आहे तुम्हाला ऐकवतो. पंची पंख विना हस्ती दंत बिना नारी पुरुष बिना कूप नीर बिना तेनु क्षीर बिना मंदिर दीप बिना सुमिरन करले. काय सांगायचं सुमिरन करले सुमिरन करले सूरदास सांगतात पंची पंख विना. पक्षी आहे पण त्याला पंख नसेल तर तो पक्षी काय कामाचा. हस्ती दंत बिना. हत्ती आहे पण त्याला दात नसेल तर तो हत्तीही काय कामाचा. नारी पुरुष बिना. स्त्री आहे परंतु त्या स्त्रीला जर पती नसेल तर स्त्री काय कामाची. कूप नीर बिना. विहीर आहे पण त्यामध्ये जर पाणी नसेल तर ती विहीर काय कामाची. पुढं सूरदास सांगतात की धेनू क्षीर बिना. गायी आहे पण त्या गायीजवळ जर दूध नसेल तर ती गाय काय कामाची. तैसा पुरुष हरिनाम बिना सुमिरन करले. जर मनुष्याजवळ नाम नसेल तर तो मनुष्य तरी काय कामाचा. म्हणून कबीरजी सांगतात सुमिरन करले हरी विठ्ठल विठ्ठल. म्हणून ती संत मंडळी या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर श्री गीता आणि श्री भागवत या ग्रंथाचं श्रवण करतात आणि अखंड त्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतात. महाराज एके ठिकाणी सांगतात ना पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. नामस्मरण करतात म्हणजे काय माय बाप. एकदा काय झालं आम्ही आळंदीला गेलो होतो. त्यावेळी आळंदीमध्ये माझा एक यूपीचा मित्र मला तिथं भेटला आणि मग बोलता बोलता तो मित्र मला म्हटला की महाराज आत्तापर्यंत या भारताचे भरपूर पंतप्रधान झाले परंतु त्या पंतप्रधानांपैकी एकही पंतप्रधान हा आपल्या महाराष्ट्राचा नाही. असं म्हटल्यानंतर मी ते वाक्य मान्य केलं. नाही त्याला नाही मान्य करायला शिकावं माणसाने. ते वाक्य मान्य केलं आणि मग मी सुद्धा त्या माझ्या मित्राला एक उत्तर दिलं. मी म्हटलं की इतक्या वर्षामध्ये भारताचा जरी एकही महाराष्ट्राचा जरी एकही पंतप्रधान नसला तरी
आमच्या महाराष्ट्रात पंतप्रधान नाही, परंतु आमचा महाराष्ट्र हा संत प्रधान आहे. म्हणून आपण काकड्यामध्ये नेहमी एक अभंग म्हणतो, पवित्र ते कुळ पावन तो आणि अशा पवित्र अशा महाराष्ट्रामध्ये एक तीर्थक्षेत्र आहे. त्या क्षेत्राचं नाव आहे मंगळवेढे. या मंगळवेढे गावामध्ये अनेक संत होऊन गेले. म्हणून आपण नेहमी एक गाणं ऐकतो, मंगळवेढे भूमी संतांची. हा, आणि त्या मंगळवेढे गावामध्ये एक संत रत्न होऊन गेलं. त्यांचं नाव आहे श्री संत चोखोबाराय. भगवंताचे लाडके लढिवाळ निस्सीम भक्त चोखोबाराय. घडलं असं की त्या मंगळवेढे गावामध्ये एक भिंत बांधण्याचं काम सुरू होतं. आणि भिंत बांधण्याकरिता श्री संत चोखोबाराय वर त्यांच्यासोबत काही कामगार मंडळी त्यांच्यासोबत ती भिंत बांधण्याकरिता तिथे उपस्थित होते. भिंत बांधायला सुरुवात केली. भिंत बांधून झाली, परंतु दुर्दैवानं एक मोठा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये ती भिंत कोसळली. जशी भिंत कोसळली तशी ती भिंत या सर्व कामगारांच्या अंगावरती पडली. सर्वजण तिथे मृत्युमुखी पडले. आणि त्यामध्ये भगवंताचे लाडके भक्त चोखोबाराया यांचा सुद्धा त्यामध्ये मृत्यू झाला. ही बातमी देवाला कळाली. त्यावेळी देवाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. देव रडायला लागले. आणि मग रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं की देवा, अहो का रडताय तुम्ही? असं विचारल्यानंतर देवांनी सांगितलं, खाली मंगळवेढे गावामध्ये माझा प्रिय लाडका भक्त चोखोबाराय. घडलं असं की भिंत बांधण्याचं काम सुरू होतं, परंतु ती भिंत कोसळली आणि त्यामध्ये माझा लाडका भक्त चोखोबाराय याचा मृत्यू झाला. आणि मग भगवंतानं नारदजींना बोलवलं आणि नारदजींना सांगितलं की नारदजी, तुम्ही खाली मंगळवेढे गावामध्ये जावा. तिथं माझा लाडका भक्त चोखोबाराया याचा मृत्यू झालेला आहे, त्याची तेवढी हाडं तुम्ही वरती घेऊन या. असं म्हटल्यानंतर मग नारदजी त्या मंगळवेढे गावामध्ये गेले. गेल्यानंतर पाहिलं तर छिन्न विछिन्न अशी अवस्था झालेली आहे. सगळीकडे हाडच हाडं पसरलेली. आणि मग यातील चोखोबारायाचं हाड कोणतं आणि सामान्य मनुष्याचं हाड कोणतं, कसं ओळखायचं याकरिता नारद मुनींना तिथं 5 मिनिटं ध्यान केलं. आणि मग भगवंत नारदजींच्या स्वप्नामध्ये गेले आणि भगवंतांनी सांगितलं, अहो नारदजी, ते कोणा सामान्याचं हाड नाही, ते माझ्या लाडक्या निस्सीम भक्त चोखोबारायाचं हाड आहे. भगवंत काय म्हटले, ज्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. तुम्ही ती सर्व हाडं गोळा करा आणि घेऊन या. असं म्हटल्यानंतर नारदजी जातात. तेथील एक हाड उचलतात, कानाला लावतात आणि बाजूला ठेवतात. दुसरं हाड उचलतात, कानाला लावतात. त्या हाडातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
ती सर्व हाडं नारदजी गोळा करतात आणि पंढरपुरामध्ये नामदेव पायरीच्या समोर चोखोबारायांची समाधी बांधतात. मला सांगायचंय काय, चोखोबारायांची हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. अहो, जिवंतपणी तर चोखोबारायांनी किती भक्ती केली, जिवंतपणी चोखोबारायांनी नामस्मरण केलंच, परंतु ते चोखोबारायांचा मृत्यू झाल्यानंतर ते चोखोबाराया वैकुंठाला गेल्यानंतर त्यांची हाडं सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. म्हणूनच महाराज म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, अखंड चिंतन विठोबाचे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, विठ्ठल विठ्ठल. चोखोबारायाची हाडे विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. जनाबाईंच्या गवऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या बरं का. घडलं असं, जनाबाई आणि कबीरजी यांनी गवऱ्या तयार केल्या आणि उन्हामध्ये वाळण्याकरिता ठेवल्या आणि काही ठराविक वेळेनंतर ते दोघंही तिथं गवऱ्या आणण्याकरता गेले. आणि मग कबीरजींच्या लक्षात आलं नाही की नेमकं आपली गौरी कोणती आणि जनाबाईंची गौरी कोणती. त्यावेळी जनाबाईंना सांगितलं की ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ती गौरी माझी. मला सांगायचं आहे काय, जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या, चोखोबाची हाडे विठ्ठल विठ्ठल बोलू लागले. हो, जनाबाई किती भजन करायच्या. जनाबाई पहाटे लवकर उठायच्या आणि स्नान करायच्या, देवाची पूजा करायच्या आणि दळण दळण्याकरिता जनाबाई बसायच्या आणि जनाबाई ओव्या म्हणायच्या. मी ओवी म्हणतो ते तुम्ही पाठीमागे म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुके. आवाज सुंदर माझे जाते ग फिरते बहुके. ओव्या कौतुके तोय बाळगला. ओव्या कौतुके तोय बाळगला. वा 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 वा. अशा जनाबाई पहाटे भजन करायच्या. जनाबाई हातामध्ये धान्याचा घास घ्यायच्या आणि तो घास जात्याच्या मुखामध्ये टाकायच्या आणि जनाबाई भजन करायच्या. जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालीते मोत्याचे दाणे. Oh
नाही काही तुझ्या मुखी गाली मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठला नाही काही मला सांगायचं काय जनाबाई भजन करायच्या परंतु जनाबाईच्या गवऱ्या सुद्धा भजन करायच्या आता कीर्तनाच्या नियमानुसार आपण सर्वजण भजन करूया 2 मिनिटाकरिता सर्वांनी हात वरती घ्या करा ताट राहू द्या 2 तास असंच अहो घ्या वरती विठोबा रखुमाई हो निम्या भजनातच आमचे हात खाली आले होते असो महाराज म्हणतात की अशा संत महात्म्यांची सेवा जर माझ्या हातून घडली तर माझ्या देवाला अंत राहणार नाही हे महाराज अभंगाच्या तुका देवा
तरी माझ्या दैवा पारणाशी कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तया ज्ञानेश्वर हा घराचं अस्तित्व असतो बरं का। आई घराचं मांगल्य आहे तर बाप हे घराचं अस्तित्व आहे। आई घराचा कळस आहे तर बाप हा घराचा पाया आहे। तुम्ही केव्हाही बघा, शाळेत जाताना आपल्याला एक वेळची डब्याची व्यवस्था करणारी आई मात्र सर्वांना दिसते, परंतु त्याच मुलासाठी आयुष्यभराच्या शिदोरीचं नियोजन जो बाप करतो तो बाप मात्र कोणाला दिसत नाही। त्या बापासाठी जाता जाता एक छोटीशी कविता म्हणतो। बाप बाप त्याच्या गावाच्या बाबा तलवार बाबा पेटती मशाल बाबा जागतो घर झोपते बाबा घराचा पाया कळस जेव्हा खचतो तेव्हा उलाढाली फक्त घरासाठी शिव्याच्या पया बाबा घेतो साऱ्या घर बाया मुले त्यांना जगविण्यासाठी बाबा होतो वेळाचा एका पैशासाठी बाबा म्हणजे जसा पाण्यात मासा त्याच्या डोळ्यात आयुष्यात कधी रडत नाही, तो आपले सर्व अश्रू एका क्षणाकरिता रोखून धरतो। तो क्षण म्हणजे बाप साठवी वाट त्या जन्मभराची लेक जाताना बाबा थकल्यावरती त्याचा बनावा नाही उपयोग किती घातले तर जाने जपले मुलाला तळ हात पाया अशा बाबासाठी यावे थोडी आसावे बाबा म्हणजे एक झाडाचे आंबोले बाबा म्हणजे मुलाची जणू अव्यक्त माऊली जणू अव्यक्त माऊली जणू अव्यक्त अशा बापाच्या झालेली सेवा समर्पित करतो। वैकुंठवासी अविनाश अंकुशराव यादव यांच्या प्रतिमेच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो। तसेच पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो। सकल संत मांडिया यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो। आम्ही सर्वच गुरुबंधू
ज्या गुरुकुलमध्ये शिकतो ते श्री ज्ञानाई गुरुकुल अकलूज, त्या गुरुकुलचे अध्यापक आमचे सर्वांचे गुरुवर्य हरिभक्तपरायण श्री गुरु बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो। तसेच आदरणीय जयवंत महाराज आहेत, त्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो। तानाजी अप्पा महाराजांचं नाव काय, रणजित बापू, तुम्ही सर्वच मायबाप आणि श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो। जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, माझं मला परत करा। जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचा आशीर्वाद। पुन्हा एकदा झालेली चिंतन सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो। तुकाराम तुकाराम